आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कर्नाटक महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा पूल आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. चिक्कोडी तालुक्यातील चंदूर सैनिक टाकळी पुलाचे काम पूर्ण झाले असून गेल्या 10 महिन्यांपासून हा पूल रितसर वाहतुकीसाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने सन 2014ला चंदूर सैनिक टाकळी दरम्यान कृष्णा नदीवर पूल बांधण्यास राज्य शासनाच्या KRDCL योजनेतून 27 कोटी रुपये खर्चाच्या या पुलाला प्रशासकीय मंजुरी मिळवून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2 वेळा कृष्णा नदीला महापूर आल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे या पुलाचे बांधकाम मध्यंतरी संथ गतीने झालं. जून 2025ला या पुलाचे काम पूर्ण होऊन कर्नाटक हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. जून 2025 पासून या पुलावरून खासगी लहान चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली. परंतु महाराष्ट्र हद्दीतील रस्ता एकेरी असल्याने अवजड वाहतूक करण्यास अडचण निर्माण होत आहे. महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्यास महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागास भाग पाडावे व रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतुकीस हा मार्ग खुला करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. अवजड वाहतुकीस महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण होणं गरजेचं. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी पण या पुलाच्या महाराष्ट्र हद्दीतून अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलापासून महाराष्ट्र हद्दीतील सैनिक टाकळी व खिद्रापूरला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करून आंतरराज्य वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करावा अशी मागणी अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून होत आहे. SB न्यूज, विष्णू शिंगाडे, येडूर. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.